ओ.पी. नय्यर यांनी याला संगीत दिलेलं होतं आणि ओ.पी. नय्यर यांनी आणि आशाताईंचा आवाज खरं तर ह्यामधून अनेक गाणी तयार झालेली आहेत. म्हणजे काल परवापर्यंत देखील अतिशय आपलेपणाने एक कौटुंबिक आणि कुटुंबातील आपण आहोत अशा भावनेने त्या नेहमीच बोलायच्या. खरं म्हणजे सप्तसुरांची गंगा हरपली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो, माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पित करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सोसण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो. स्वर्गीय आशा भोसलेंच्या दुःखद निधनानं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यांनी एक प्रकल्प सुरू करण्याची विनंती केली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांना. तर तो प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी सूतोवाच केलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने तो प्रकल्प पूर्ण केला जाईल. आशाताईंना भारतरत्न मिळणं खरं तर गरजेचं आहे आणि त्यांना महाराष्ट्र भूषण मिळाले, अनेक पद्मविभूषण पद्मश्री असे अनेक त्यांना उपाधी मिळालेल्या आहेत. परंतु भारतरत्न मिळणं सुद्धा फार गरजेचं आहे, कारण त्यांनी बघा 80 म्हणजे 8 दशकं त्यांनी गाणी गायली, 80 वर्ष त्या सातत्याने गाणं गात होत्या. मला नाही वाटत जगाच्या इतिहासामध्ये अशा कोणी कलाकारानं, असा कोणी संगीत क्षेत्रातील व्यक्तीनं एवढं मोठं धाडस केलं असेल किंवा एवढा मोठा भीम पराक्रम केला असेल. त्यामुळे त्यांचा भारतरत्न म्हणून निश्चितपणे भविष्यामध्ये गौरव करणं योग्य ठरेल. तर भारतरत्न पुरस्कार आशाताई यांना मिळावा अशी मागणी म्हणूया किंवा असं एक भावना प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवले. खरं तर आशा भोसले यांचं गाणं हे कायमच आपल्या सोबत राहील. म्हणजे खरं तर या जगातला त्यांचा प्रवास संपला असं आपल्याला म्हणावं लागतंय, मात्र गाण्यांच्या रूपानं त्या कायमच आपल्या सोबत राहणार आहेत. नक्कीच आणि अजरामर राहणार आहे. भारतरत्न पुरस्कार त्यांना द्यावी अशी मागणी खरं तर यामध्ये होती. खऱ्या अर्थाने करत नव्हत्या आशाताई. आपण इथे पाहतो की राज ठाकरे, शर्मिला ठाकरे ह्या देखील आता आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बऱ्याच वेळात राज ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंब आणि मंगेशकर कुटुंब यांचं नेहमीच एक वेगळं नातं राहिलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे यांनी आशाताईंना या ठिकाणी आदरांजली या ठिकाणी वाहिलेली आहे. त्यांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. अखेरचा निरोप देताना या ठिकाणी अनेक राजकारणी आहेत किंवा उद्योग क्षेत्रातले आहेत किंवा बॉलिवूडमधले काही स्टार आहेत, ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. कारण जसं म्हटलं की अगदी त्या काळच्या म्हणजे मीना कुमारी आणि आत्ताच्या अगदी काजोलपासून ते आलिया भटपर्यंत अशा अनेक ॲक्ट्रेसना या ठिकाणी त्यांनी आवाज दिलेला आहे. तर इतक्या वर्षांचा, इतक्या दशकांचा हा सुरेल असा हा प्रवास आणि त्यामुळे ती सगळीच गाणी आज आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये रुंजी घालतायत आणि अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अशा आशाताई यांचा या भूतलावरचा हा प्रवास जर आपण संपला असं म्हणलं तरी त्यांच्या सुरांची राजवट ही नेहमीच प्रत्येकाच्या मनावर राहणार आहे. नक्कीच आशा संगीतातली आशा असं आपण म्हणू शकतो आणि तीच चिरतरुण आशाताई आपल्या कायमच स्मरणात खरं तर राहतील. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक नेते मंडळी, राज ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. हे सगळेच म्हणजे ठाकरे कुटुंब आणि मंगेशकर कुटुंबाचा एक वेगळाच ऋणानुबंध, एक वेगळंच नातं. तसंच सचिन तेंडुलकर आणि आशा भोसले यांचीसुद्धा अनेकदा आपण त्यांना जेव्हा एकत्र पाहिलं आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं, तेव्हा आशाताई अनेकदा म्हणायच्या की खेळ आवडतो तो सचिन तेंडुलकरचा. तर ते सुद्धा आपण अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं बघितलेलं आहे.